जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ. द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी विशाल शिंदे. आज जिल्हा परिषदच्या अनुषंगाने पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचा प्रचार सुरू आहे आणि खंडोबाजीवाडी गावातील लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. आणि जे जुने जिल्हा परिषद सदस्य होते सुरेंद्र भैया यांच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये स्मशानभूमी असेल, शाळा दुरुस्ती असेल आणि जी आता पाण्याची टाकी आहे, जी 17 कोटीचं काम आहे ते मंजूर झालेलं आहे. आणि जे आत्ताचे उमेदवार आहेत जे ते उच्च शिक्षित प्राचार्य आहेत, प्राध्यापक आहेत सर, डॉक्टर महेश पाटील सर आणि मंजुषाताई पाटील म्हणून आहेत, त्या पंचायत समितीसाठी आहेत. आणि आमच्या गावात पृथ्वीराज बाबा असतील किंवा संग्राम भाऊ असतील, शरद भाऊ असतील यांच्या माध्यमातून भरपूर कामं झालेली आहेत. आज आता आपण जेव्हा हा रस्ता उभारलोय तो जवळजवळ 30 ते 35 वर्ष प्रलंबित प्रश्न होता. तो सुद्धा अरुणांच्या आणि शरद भाऊंच्या माध्यमातून झालेला आहे. अशी भरपूर कामं करायची आहेत आणि आपल्याला जर विकास असेच गतीवर वाढवायचं चालले असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणायचं आहे. आज या ठिकाणी खंडोबाजीवाडीमध्ये जिल्हा परिषद भिलवडी गट आणि पंचायत गण वसगडे या दोन्ही उमेदवारांचा प्रचार दौरा चालू आहे. आणि त्यासाठी खंडोबाजीवाडी गावातील असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी चांगल्या उत्कृष्ट आनंदात प्रचार करत आहेत. आणि आम्ही या कमीत कमी 60 ते 70% गाव BJPला मदत करून जिल्हा परिषद गटाचे उमेदवार माननीय प्राध्यापक महेश पाटील सर आणि वसवडे पंचायत समिती गणाच्या उमेदवार मंजुषा पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं सर्व म्हणजे गावातून अतिशय उत्तम प्रतिसाद आहे. आणि भैया वाळवेकरांच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये स्मशानभूमीचं काम पूर्ण झालं आणि खंडोबा गावाचे पेव्हलियन ब्लॉक बसवले, पाण्याच्या टाकीचे काम चालू आहे. त्यामुळं आपणाला त्यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी माननीय महेश पाटील सर व मॅडम यांना प्रचंड मतानं निवडून देण्याची जबाबदारी आमच्या गावकऱ्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे निवडणूक गावकऱ्यांनी हातात घेतल्यामुळे आपणाला विजय हा आपला निश्चित आहे. भारतीय जनता पक्षाच्या पार्टीच्या उमेदवारांना प्रचंड मतानं निवडून द्या असे मी विनंती करतो. आज रोजी खंडोबाजीवाडी येथे जे भाजपच्या प्रचार फेरी चालू असताना इथं जे जिल्हा परिषद मार्फत जी विकास कामे झाली त्यामध्ये संग्रामभाऊ असतील, बाबा देशमुख असतील, शरदभाऊ लाड असतील यांच्या प्रयत्नातून खंडोबाजीवाडीतील पाण्याची टाकी, मशानभूमीला जागा आणि बोरवेल अशा भरपूर कामं केलेली आहेत. तरी सगळ्यांनी भाजपलाच मतदान करून आमचे दोन्ही उमेदवारांना विजयी करावे. आपण केलेले जे कामं आहेत मागच्या सुरेंद्रभाई वाळवेकर यांच्या कालखंडात जे कामं केले असतील निश्चितच ह्या गावानं आम्हाला मोठं मताधिक्य पूर्वी पण दिलेलं आहे आणि आता पण देतील. आणि निश्चितच आमचा पण ओघ असेल की इथं जास्तीत जास्त कामं आणण्याचा